नमस्कार, निसर्गास किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आपल्याला नेहमीच प्रश्न पडतो की दुपारच्या चहा सोबत काय द्यावं किंवा सकाळच्या चहा सोबत। तर आपण नेहमी बिस्किट, टोस्ट किंवा खारी देतो। तर त्याच्याच प्रमाणे आज मी तुम्हाला एक खमंग रेसिपी सांगत आहे की ज्याचं नाव आहे शेंगदाण्याचे बोंड। हे तुम्ही केव्हाही चहा सोबत मुठभर दिले तरी चालतात आणि सगळ्यांना खूप आवडतात। आणि हे एका डब्यात भरून ठेवले की चांगले 8-10 दिवस चांगले राहतात। मुठभर दिले तरी आपलं काम होते। म्हणजे बिस्किट वगैरे काही नको, पण हे चांगले शेंगदाणेच आपल्याला उपयोगी ठरतात। तर असं हे आपण शेंगदाण्याचे बोंड आज करूया। शेंगदाण्याचे बोंड करायला लागणारं साहित्य, पहिले आपण हे शेंगदाणे घेतले, चांगले निवडून घेतले शेंगदाणे चांगले आणि हे तिखट, हळद, मीठ, हे मिरच्या घेतले 2, कोथिंबीर बारीक कापून घेतले, लसूण, जिरं, ओवा आणि हे बेसन आणि थोडंसं गव्हाचं पीठ आणि भिजवायला पाणी आणि तळण्यासाठी लागणारं तेल असं हे एवढं लागते। तर आपण बघूया आता कसे करायचे ते। या हिरव्या मिरच्या आहे, या पहिले मी गॅसवर भाजून घेते, म्हणजे त्या नरम होतील आणि आपल्याला कुटायला पण चांगले होतील, कूट बारीक होईल। तुम्हाला जर हिरवी मिरची टाकायची नसेल तर तुम्ही तिखट पण टाकू शकता, असं काही नाही। भाजलेल्या मिरचीचे आपण तुकडे करून घेतले, ते आपण त्या खलबत्त्यामध्ये बारीक करू। याच्यामध्ये लसूण, जिरं, थोडासा ओवा आणि चांगली कापलेली कोथिंबीर असं टाकायचं आहे आणि चांगलं ठेचून घ्यायचं, बारीक होईल इतकं ठेचून घ्यायचं। शेंगदाण्याच्या बोंडासाठी आता हे बेसन भिजवून घेऊया आणि त्याच्यामध्ये थोडं 2 चमचे गव्हाचं पीठ टाकूया, म्हणजे त्याच्यामुळे चांगले खुसखुशीत होतात। मीठ टाकू, थोडं चवीप्रमाणे मीठ, हळद। आता आपण मिरची घेतली त्याच्यामुळे तिखट टाकायचं काही काम नाही, तुम्ही तिखटही टाकू शकता। आपण ही मिरची चांगली ठेचून घेतलेली आहे, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लसूण, ओवा, जिरं हे आपण याच्यात टाकलं। आता हे पाण्याने चांगलं भिजवलं। हे जास्त पातळ नाही भिजवायचं, थोडस घट्टच पाहिजे, म्हणजे ते शेंगदाण्याला चिकट नाही पाहिजे। हा पदार्थ एकदमच छान आहे, करायला एकदम सोपा आहे आणि डब्यात भरून ठेवले की जास्त दिवस टिकतो। आणि आपल्या चहा सोबत काय द्यायचं खायला हा पण प्रश्न सुटतो। आता हे झालेलं आहे भिजवून बेसन, अजून थोडस पातळ असलं तरी चालेल। हे बेसन भिजवलं, याची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे, पातळी नको आणि जास्त घट्टही नको। आता याच्यात आपण थोडे शेंगदाणे टाकून तळूया। कढईत तेल तापत ठेवलंय, आता आपण गॅस ऑन करूया। हे तेल चांगलं तापलेलं आहे, आता आपण शेंगदाणे भिजवलेल्या बेसन मध्ये बुडून तळूया। हे असे एक टाकायचे आणि एकदम भिजवून नाही ठेवायचे, नाहीतर मग ते शेंगदाणे नरम होतील। असे एक टाकायचे।
हे बोंड चवीला एकदम स्वादिष्ट आहेत, चविष्ट आहेत आणि खुसखुशीत पण आहेत. त्याच्यामुळे हे सगळ्यांनाच आवडतात. आणि आपल्याला चहा सोबत काय स्नॅक्स द्यावं हाही प्रश्न मिटतो. घरच्या घरी आपण हे चांगल्यारीत्या करू शकतो. शेंगदाण्याचे बोंड तयार झालेले आहेत. एकदम खुसखुशीत आणि चविष्ट आहेत. हे आपण एका डिश मध्ये काढून घेऊ. हे बेसन पीठ थोडं पातळसर केलेलं आहे. आता शेंगदाणे टाकून आपण कढईत टाकूया. आता हे ब्राऊन कलर होईपर्यंत आपण तळूया. तुम्हाला मिरची वगैरे काही नको असेल तर नुसतं हळद, तिखट, मीठ टाकून सुद्धा खूप छान होतात शेंगदाण्याचे बोंड. हे आपले शेंगदाण्याचे बोंड तयार झालेले आहेत. हे दोन प्रकारचे मी तुम्हाला करून दाखवले. याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि जिरं, ओवा टाकलेला आहे. आणि याच्यामध्ये नुसतं तिखट, मीठ आणि हळद टाकलेली आहे. हे दोन्ही प्रकारचे बोंड खूप छान लागतात. एकदम खुसखुशीत आणि चविष्ट लागतात. तुम्हाला पण नक्कीच आवडतील. आणि हे नुसते तिखट, मीठ टाकून एकदम खूपच सोपे आहे करायला. तुम्हाला आवडतील. आवडले तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.